रोजच्या वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये अनेक रुग्ण थायरॉईड डिस्फंक्शन म्हणजेच विशेषतः हायपोथायरॉईडचे, मधुमेह म्हणजे प्रमेह किंवा डायबिटीस मेलायटस किंवा रक्तातील साखर वाढल्याचे, उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शनचे, बॅड कोलेस्ट्रॉलचे आणि मासिक पाळीच्या वेगवेगळ्या समस्या, त्यातही विशेष करून PCOS म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम आणि वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी ह्या तक्रारी घेऊन अनेक रुग्ण येताना आपण बघत असतो. आणि त्यांना हे देखील माहीत असते की ह्या सगळ्यांच्या मागे जो खलनायक आहे तो म्हणजे स्थौल्य किंवा एक्सेसिव्ह वेट गेन, ज्याला आपण बोलीभाषेत आजकाल ओबेसिटी म्हणतो. रुग्ण इतके सुज्ञ असतात की त्यांना हे कळते देखील की खरे तर आपली ही चुकीची जीवनशैली हीच खऱ्या अर्थाने यामागे कारणीभूत आहे. मग परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर ते डॉक्टरांकडे जातात आणि त्यांची अत्यंत अवास्तव अपेक्षा असते की डॉक्टरांनी जादूगाराप्रमाणे एखादी जादूची गोळी द्यावी, एकदम मिरॅकल व्हावे, तसे काहीही कष्ट न पडता विनाकष्ट आपले वजन आटोक्यात यावे. आजकाल लोक ये चांदसा रोशन चेहरा जपण्यासाठी वाटेल तेवढे प्रयोग, तेही अत्यंत खर्चिक, जसे की ब्युटी पार्लरमध्ये जाणे, विविध सौंदर्य प्रसाधने वापरणे, यामागे खर्च करण्यासाठी ते अगदी तयार असतात. खरं तर प्रयोगच करतात ते. पण त्याच चंद्राला कलेकलेने नाही तर किलोने वाढताना सपशेल दुर्लक्ष होते आणि चंद्रकोरीचा कधी जायंट मून होतो ते लक्षातही येत नाही. अगदी भारदस्त वजनदार व्यक्तिमत्व. खरं तर याच चंद्राचाच पूर्ण दोष असतो असे मी म्हणणार नाही, पण ओबेसिटीचे दुष्परिणाम त्या चंद्रालाच भोगावे लागतात. डॉक्टर मात्र औषधांबरोबर आहारविहाराच्याही बऱ्याच पथ्याच्या गोष्टी सांगतात. मग त्यात येतं भात खाऊ नका, बटाटे खाऊ नका, साखरीचे गोड पदार्थ खाऊ नका, आणि हमखास सांगितलं जातं ते म्हणजे व्यायामाला पर्याय नाही. मग 1-2 फेऱ्यांमध्ये पेशंट तयारही होतो, पण कदाचित दुसऱ्या किंवा तिसऱ्या तपासणीत त्याचा नक्की डॉक्टरांना प्रश्न येतो, तो म्हणजे, डॉक्टर, भात अजिबात खायचा नाही का? एक घास, सगळे खातात ना, मलाही खूप आवडतो. कधी कधी रुग्णाची मानसिकता ही झालेली असते भात न खाण्याची, पण घरचे सो कॉल्ड हितचिंतक, आप्तेष्ट, आई बाबा, कधी कधी बायको, कधी नवरा, ते भरीस घालतात, अगं थोडासा खा, थोड्याशाने काही होत नाही. आणि मग काही ग्रॅम्समध्ये कमी झालेले वजन किलोने वाढण्यास आपल्या छोट्या छोट्या चुकाही कारणीभूत होतात. अत्यंत प्रेमाने भाताविषयी विचारल्यानंतर डॉक्टरही भावनिक होतात. हो, थोडासा खायला काही हरकत नाही असं म्हटलं की मग सगळंच चुकतं. कमी झालेलं वजन दुप्पट वेगाने, अगदी जोमाने वाढायला सुरुवात होते आणि मग आत्मविश्वास ढासळतो. म्हणूनच भाताला पर्याय देणे अत्यावश्यक ठरते. आपल्याला आता भात खायचा आहे, पण तो कशा प्रकारे खायचा आहे की जेणेकरून स्थौल्याची चिकित्साही होईल आणि भाताला पर्यायी योजना किंवा पर्यायही मिळतील, त्यासाठी आजचा व्हिडिओ. खरं तर तांदळापासून तयार केलेल्या साळीच्या लाह्या ह्या संपूर्ण आयुर्वेदशास्त्रामध्ये अत्यंत पथ्यकर पदार्थ म्हणून उल्लेखलेल्या आहेत. त्या मायक्रोन्यूट्रियंट्सचे भांडार, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मायक्रोन्यूट्रियंट्सचा स्रोत त्यामध्ये आहे आणि तरीही त्या पचायला अत्यंत हलक्या आहे. खरं तर पोटभरीचा पदार्थ म्हणून या खायला काहीही हरकत नाही. हां, जर खायच्या असतील तर तुम्ही त्या डायरेक्टसुद्धा खाऊ शकता, म्हणजे त्यावर काहीही प्रक्रिया न करता सुद्धा त्या खाता येतात. पण काहींना चवीचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे त्यांनी त्याचा चिवडा करू शकता, किंवा मंड नावाचा एक आयुर्वेदामध्ये एक आहार कल्पना वर्णन केलेली आहे, तर ती करूनही तुम्ही पिऊ शकता. काहींना भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण केल्याचे समाधानच मिळत नाही. अशांनी मात्र एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची, ती म्हणजे प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात अजिबात खायचा नाही. खरं तर ही सूचना सगळ्यांनीच फॉलो करायला काही हरकत नाही, जेणेकरून आपलं आरोग्य टिकून राहील. आयुर्वेदिक पद्धतीने शिजवलेला भात थोड्या प्रमाणात खाण्यास अलाउड आहे. आयुर्वेदिक पद्धत म्हणजे कसं की तांदूळ आधी गाईच्या साजूक तुपात, म्हणजे देशी गाईच्या साजूक तुपात थोडा भाजून परतून घ्यायचा आहे
दुसऱ्या एका भांड्यात पाणी चांगले उकळून घ्यायचे, त्यात हा भाजलेला तांदूळ घालून तो शिजवायचा. शिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे त्या भांड्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही. म्हणजे भात शिजेपर्यंत भांड्यावर झाकण ठेवायचं नाही. आणि भात शिजत आल्यानंतर म्हणजे शितं बघून आपण बघतो की भात शिजलाय की नाही. त्यानंतर वरचा जो स्टार्चचा लेअर किंवा एक स्तर आलेला असतो किंवा थर आलेला असतो तो काढून टाकायचा आणि असा मोकळा फडफडीत भात खायचा. असा मोकळा फडफडीत भात खाल्ल्याने शरीरातील साखर नियंत्रित राहते, म्हणजे मधुमेह वाढणार नाही आणि अतिरिक्त मेद, चरबी ज्याला आपण फॅट म्हणतो ते देखील साठत नाही, म्हणजे वजन वाढणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची की भात करताना तांदूळाचा कमीत कमी 1 वर्ष जुना असा तांदूळ वापरायचा आहे. रात्रीच्या जेवणात अजिबात भात खायचा नाही. म्हणजे बऱ्याच घरांमध्ये रात्री खिचडी खाण्याची एक पद्धत असते, तर खिचडी, कढी असे पदार्थ रात्रीच्या जेवणामध्ये घ्यायचे नाही. तुम्हाला तुमच्या जिभेवर नियंत्रण म्हणजे मुख्य म्हणजे मनावर नियंत्रण ठेवता येत नसेल तर मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे भात खायचा असेल तर तुमच्या शारीरिक हालचाली ह्या त्या प्रमाणात वाढल्या पाहिजे. म्हणजेच व्यायाम हा पूर्ण क्षमतेने केलाच पाहिजे. खरं तर भात खाण्यापेक्षा तांदळाच्याच बनवलेल्या विविध पथ्यकर कल्पना आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत, जसे की मंड, पेया, विलेपी, यवागू. ह्या मात्र स्थौल्य निर्हरणार्थ जास्त योग्य आहेत. एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची, भात खायचा आणि एकाच जागी तासनतास बसून राहायचं हे मात्र अजिबात चालणार नाही. भात खाऊन लगेच झोपणे हे तर प्रकर्षाने टाळायचं. म्हणजे खरं तर जेवण केलं आणि तासनतास एका जागी बसलं किंवा जेवण केलं आणि लगेच झोपलं, लगेच आडवं झालं तर हे अजिबात चालणार नाही. याने नक्कीच तुमचं वजन वाढण्यास मदत होईल. भात तयार करण्यासाठी शक्यतोवर साठेसाळीचाच म्हणजे 60 दिवसात तयार झालेला तांदूळ वापरावा. 60 दिवसात म्हणजे पेरणीपासून ते कापणीपर्यंत 60 दिवसाचा अवधी. म्हणजे त्या 60 दिवसात तयार झालेला भात हा पथ्यकर आयुर्वेदानुसार पथ्यकर सांगितलेला आहे. तांदूळ हा विणा पॉलिश असला पाहिजे, जेणेकरून तो पचनास सुलभ होईल आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्सची योग्य मात्राही टिकून असेल. त्यामुळे नेहमीच विना पॉलिश तांदळाचा भात शक्यतोवर नाही. जर तुम्हाला भातही खायचा आहे आणि वजनही कमी करायचं आहे किंवा साखरही नियंत्रणात ठेवायची, तर ही सूचना ही फॉलोच केली गेली पाहिजे. खरं तर आयुर्वेदानुसार मंड म्हणजेच पेया ही वातानुलोमन करणारी आहे, पोटातील गॅस अधोमार्गाने बाहेर काढणारी आहे, पथ्यकर आहे, तृष्णा म्हणजेच तहान कमी करणारी, ग्लानी कमी करणारी अशी मंड कल्पना सांगितलेली आहे. आम्ही पंचकर्म केल्यानंतर जे काही थोडेसे शरीरामध्ये दोष राहतात त्यांचा नाश करण्यासाठी मंड कल्पना ही सुरुवातीला पेशंट्सना ॲडवाईज करत असतो. त्यामुळे ही डिटॉक्सिफिकेशन करणारी, पचनशक्ती वाढवणारी, भूक वाढवणारी अशी ही कल्पना आहे. आणि म्हणूनच स्वास्थ्य टिकवण्यासाठी सगळ्यात पथ्यकर कल्पना जी आहे ती मंड कल्पना आहे, जी की आपण भाताची तयार करू शकतो. त्याचप्रमाणे पेया, ज्यांना जुलाब होत आहेत किंवा ज्यांना ताप आलेला आहे आणि त्यांना हलकं अन्न द्यायचं आहे आणि तरीही त्यांच्या शरीरामध्ये ताकद टिकून राहण्यासाठी पेया, मंड आणि पेया ह्या कल्पना ह्या सांगितल्या जातात. त्यानंतर येते ती विलेपी, ज्यांना खूप जखमा होतात किंवा जखमा पटापट भरून येत नाही किंवा ज्यांना डोळ्यांचे विकार होतात, डोळ्यांसंबंधित काही तक्रारी असतात, त्यांना विलेपी ही पथ्यकर कल्पना सांगितलेली आहे. कधी कधी भात हा इतर औषधांच्या काढ्यामध्ये देखील शिजवून तो खायला दिला जातो किंवा तो शरीरावर लेपन केलं जातं. अन्न लेपन नावाची एक कल्पना आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहे. म्हणजे भाताला जितकं आपण जितकं त्याचं नाव बदनाम केलेलं आहे तितका तो बदनाम करण्यासारखा नाही आहे, तर तो गुणकारी देखील आहे. फक्त कुठल्या पथ्यकल्पना आपण वापरतो आहोत त्यावर हे ठरणार असतं की भात खाणं योग्य किंवा अयोग्य आणि कुणी खायचं आणि किती प्रमाणात खायचं आणि कसं खायचं. म्हणजेच काय तर स्थौल्याच्या नावावर गुणकारी पथ्यकर अशा भाताला उगाचच बदनाम करून सर्वथा
अपथ्य यादीमध्ये टाकणं योग्य नाही. मात्र असे कधीच असू नये की कोणतेही अन्न घरी, आणि लक्षात ठेवायचं की कोणतेही अन्न हे घरी शिजवायचं आहे, ते ताजंच असायला हवं आहे, शिजवण्याच्या विशिष्ट पद्धतींचा अवलंब करायला हवा आहे आणि आपली शारीरिक गरज ओळखून आणि पचनशक्तीचा अंदाज घेऊन अगदी गरज वाटल्यास त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून शंकांचे निरसन करून ती आहार कल्पना ही आपल्या जेवणात आपण समाविष्ट करणं आवश्यक आहे. कोणतेही आहार सर्वथैव पथ्यकर अथवा अपथ्यकर असू शकत नाही. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ती नक्कीच तुम्ही आपल्या आप्तेष्टांशी, आपल्या हितचिंतकांशी, आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही नक्की विचारा. त्यांचं निरसन करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करीन. मंडपेया विलेपी आणि यवागू हे आपण कसे घरी तयार करू शकतो त्याविषयी तुम्हाला हवी असल्यास मी एक व्हिडिओ तयार करून तुम्हाला शेअर करेन. आणि अशा शास्त्रशुद्ध माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.